आज आपण पहिलीच्या बालदोस्तांसाठी एक छान खेळ खेळणार आहोत। पहा, खेळाचे नाव आहे मनोरा तयार करणे। पहा बरं, तुम्हाला इथे काय दिसतंय? ठोकळे दिसतायत की नाही? आणि ठोकळ्यांची संख्या ही क्रमाने काय झालेली आहे? वाढत गेलेली आहे। चला तर आपण प्रत्येक ठोकळा मोजूया आणि त्याखाली त्याची संख्या लिहूया। 1 इथे आहे 1, 1, 2 आपण इथे लिहूया 2, 1, 2, 3 आहेत 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 5 शाबाश 1, 2, 3, 4, 5, 6 छान 1, 2, 3, 4, 5, 6, 7 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहेत इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पहा, तुमच्या लक्षात आलं असेल आपण 1 ते 9 अंक शिकून झालेले आहेत, लिहून आणि वाचून देखील। त्याचा सराव सुद्धा आपण वस्तुरूपाने मोजून केलेला आहे, केलंय की नाही? मग पहा, 1 ते 9 पर्यंत अंक आपण हे ठोकळ्याच्या मदतीने लिहिले। बरं का बालदोस्तांनो, हा झाला ठोकळ्याचा मनोरा। परंतु आपण पायऱ्या सुद्धा अशा चढत्या क्रमानं चढत जातो की नाही? पहिली पायरी, मग दुसरी पायरी, तिसरी, चौथी अशा क्रमाने आपण जेव्हा या पायऱ्या वाढत जातात तेव्हा त्याला आपण म्हणणार चढता क्रम। आणि जेव्हा तुम्ही पायऱ्या उतरत येता खाली तेव्हा हा असतो उतरता क्रम। बरोबर आहे? चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जाणे आणि उतरता म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे येणे। पहा, आपण वर्गामध्ये असताना देखील करतो की नाही? मग कमी उंचीचा अगोदर, त्यापेक्षा थोडा जास्त उंचीचा, त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा, अशा क्रमाने आपण सर्वात शेवटी उंच मुलगा रांगेमध्ये सर्वात मागे असतो आणि पाठीमागून जर आपण पाहिलं तर सर्वात उंच अगोदर, कमी उंची, त्यानंतर आणखी कमी उंच, अशा क्रमाने उतरत्या क्रमाने तो उंचीचा रांगेचा क्रम असतो की नाही? पहा, म्हणजे अशा पद्धतीने आहे की नाही सोप्पा? तुम्ही वेगवेगळ्या वस्तू वापरून हा चढता क्रम आणि उतरता क्रम तुम्ही सुद्धा तयार करू शकता वेगवेगळ्या वस्तूच्या मदतीने। पाहूयात, इथे पहा बरं, संख्या वाचा 7, 6, 5, 4, 3 शाबाश। आठवलं तुम्हाला कोणता क्रम असेल बरं? निश्चितच, कारण मोठ्याकडून लहानाकडे आपण जेव्हा जातो तेव्हा तो असतो उतरता क्रम। म्हणून या दिलेल्या संख्यांपैकी 7 ही सर्वात मोठी संख्या आहे, त्यापेक्षा लहान 6, त्यापेक्षा लहान 5, नंतर 4 आणि त्यापेक्षा लहान 3, म्हणजे सर्वात लहान संख्या इथे 3 आहे, म्हणजे हा उतरता क्रम आहे। बरोबर आहे? पहा, आता आपल्याला त्याच्या उलट क्रमाने म्हणजे चढत्या क्रमाने संख्या लिहायच्यात। पहा बरं, हा अंक कोणता? 5। मग आता चढत्या क्रमाने म्हणले की नावातच उत्तर आहे बघा, चढत्या क्रमाने। जसं इथं पहा, आपण चढत जातो म्हणजे संख्या किंवा अंक हा मोठा होत जातो। म्हणजे तुमच्या निश्चित लक्षात आले असेल 5 नंतरची मोठी संख्या 6, त्याच्या पुढची मोठी संख्या 7 क्रमाने, म्हणून आपल्याला क्रमवार मोठ्या संख्या लिहित जायचे। बरोबर आहे? हा झाला चढता क्रम। आता उतरता क्रम आपण लावूयात। 9 दिलेले आहेत, त्याच्या अगोदरची 8व्या क्रमांकाची पायरी असणारे, त्यापूर्वीची 7, त्यापूर्वीची 6 आणि त्यापूर्वीची 5। म्हणजे एकच लक्षात ठेवायचं, चढता क्रम म्हणजे क्रमाक्रमाने काय होत जातात? संख्या मोठ्या होत जातात आणि उतरता म्हणजे काय असतात? मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जाणं म्हणजेच उतरता क्रम। बरोबर आहे? चला तर तुम्ही घरामधील सारख्या वस्तूंच्या मदतीने किंवा तुम्हाला आवडणाऱ्या वस्तूंच्या मदतीने हा चढता आणि उतरता क्रम लावणार आहात।